को पावर्ड बाय टेक्नो। चोपडामध्ये घडलेली घटना अतिशय विदारक आहे। रात्री 1 वाजता मी चोपडामध्ये खरं पोहोचले होते। दिवसभर अनेक भेटी होत्या आणि जिल्हाधिकारी कार्यालयातला आढावा होते। या सगळ्यांमध्ये मी त्या आदिवासी वस्तीमध्ये गेल्यानंतर एक गोष्ट लक्षात आली की त्या कुटुंबामध्ये गेल्यानंतर 11 मुली आणि 1 मुलगा म्हणजे 12 मुलं त्या कुटुंबामध्ये होती आणि अशामध्ये शिक्षणाचा अभाव, अगदी 5 घरं सोडून तिथं शाळा होती, पण तरीसुद्धा ह्या पालकांनी आपल्या मुलांना शाळेमध्ये पाठवलं नव्हतं। ही समाजाची मानसिकता बदलली पाहिजे। खरं तर मध्य प्रदेशमधून ते कुटुंब तिथं राहायला आलेलं, पण त्यांच्यामध्ये जी मोठी मुलगी होती तिचं 13व्या वर्षी लग्न लावून दिलं होतं आणि तिला एक छोटं बाळसुद्धा होतं। म्हणजे हे सगळं पाहिल्यानंतर प्रचंड अस्वस्थता वाटली आणि त्यांची परंपरा होती की त्यांची समाजाची एक बैठक बसते आणि त्याच्यामध्ये ठरवलं जातं आणि 12, 13, 14 वर्षाची मुलीची लग्न लावली जातात। पण या निमित्तानं मी सरकारला शिफारस करणार आहे की महाराष्ट्रामध्ये माणूस राहायला आला तर त्यांनी महाराष्ट्राचे नियम पाळावेत। 18 वर्ष पूर्ण झाल्याशिवाय कुठल्याही मुलीचं बालविवाह करू नये आणि अशा पद्धतीने अनेक मातामृत्यू, बालमृत्यू होतोय। त्याचे अतिशय परिणाम या सगळ्यांवरती होतात आहेत। त्याच्यामुळे या नियमांमध्ये निश्चितपणे समाज म्हणून किंवा त्यांच्या चालीरीती म्हणून अशा गोष्टी महाराष्ट्रात घडू नयेत याच्यासाठी आमच्याकडून प्रयत्न केला जाईल। त्या घटनेसाठी मी गेले होते, त्याच्यामध्ये आरोपीला 1.5 तासामध्ये पोलिसांनी अटक केली होती। त्याच्यावर गुन्हे नोंद झालेले आहेत, त्याच्यावर कारवाई देखील होईल। अशा विकृत मानसिकतेच्या लोकांना फाशीची शिक्षा व्हावी यासाठी आम्ही पाठपुरावा करू। यापूर्वी देखील आम्ही कोल्हापूरच्या चोंदी गावचं असेल, त्याचबरोबर कोल्हापूरच्या खोची गावचं असेल, कोथरणे असेल, मावळमधलं कोथुर्णे, वेल्ला या तिन्ही घटनांमध्ये आरोपीला फाशीची शिक्षा सुनावली, पण दयेचा अर्ज आणि पुढची प्रक्रिया याच्यामध्ये त्यांना तिहेरी जन्मठेप या आरोपींना झालेली। पण असं न होता फाशीच व्हावी। नवीन भारतीय न्याय संहिता कायदा संसदेने पारित केलेला आहे, तो आता लागू झालेला आहे। या कायद्यामध्ये फाशीची शिक्षा आणि त्याचबरोबर अतिशय चांगली कडक कारवाईची तरतूद आहे। मला भारतीय न्याय संहितेच्या कायद्यावरती विश्वास आहे आणि या कायद्याच्या माध्यमातून आता ज्या घटना घडतात त्याच्यामध्ये बलात्कार करणाऱ्या आरोपीला फाशीची शिक्षा होईल हा विश्वास या निमित्तानं वाटतो। आणि याच ठिकाणी मोठ्या प्रमाणात जी गुन्हेगारी प्रवृत्ती आणि काही गुन्ह्यांमध्ये बघायला गेलं तर मध्य प्रदेशचे गुन्हेगार असे कृत्य करताना भेटतात। नेमकं यावर महाराष्ट्र सरकार कमी पडतं का असं वाटतात का आपल्याला? मला 2 दिवसाच्या दौऱ्यामध्ये ज्या गोष्टी जाणवल्या ते मी शासनाला जरूर कळवेल, कारण की मला कालची घटना फार अस्वस्थ करणारी वाटली की त्या कुटुंबामध्ये सगळ्या त्या मुलींना जेवायला मिळत असेल का नाही ही सुद्धा भ्रांत होती। अशा कुटुंबामध्ये इतक्या मुली 12व्या वर्षी 13व्या वर्षी लग्न करून त्यांची बाळंतपण, त्यांची छोटी मुलं, ही परिस्थिती, शिक्षण नाही आणि शाळा शेजारीच होती, ह्या सुविधा असताना सुद्धा दिली जात नाही, म्हणजे ही समाजाची मानसिकता किती विकृत आहे आणि त्याच्यामुळे अनेक प्रश्न निर्माण होणार आहे। त्याच्यामुळं जो काही माझ्यासमोर हा सगळा आढावा येतोय तो मी राज्य शासनाला सादर करणार आहे आणि त्यावरती कारवाई करत असताना राज्य महिला आयोगाच्या अध्यक्ष या नात्याने मी पाठपुरावा करेल। म्हणून गाव आहे त्या ठिकाणी फूड पॉयझनिंगच्या घटना घडली होती। 100हून अधिक विद्यार्थी त्या ठिकाणी हे झाले होते। मात्र त्या शाळेनं अजब दावा केला की सनस्ट्रोकमुळे या मुलांना हे झालेलं आहे। अद्यापही शिक्षण अधिकारी व वरिष्ठ अधिकारी गेले नाही। कारवाई कुठेतरी थांबवली जाते का असं वाटतं का आपल्याला? मला असं वाटत नाही कारवाई कुठे थांबली असेल, कारण स्वतः जिल्हाधिकारी माझ्या समवेत होते आणि या घटनेवर आमची चर्चा झाली। त्यांची यंत्रणा आणि त्यांचे काही अधिकारी त्या ठिकाणी जाऊन आले होते, त्यांच्या माध्यमातून ते लक्ष ठेवतात। पण याच्यामध्ये अजून काही वेगळा विषय वाटत असेल किंवा काही त्यांच्याकडून वेगळ्या पद्धतीची विधानं येत असतील तर निश्चितपणाने आम्ही त्याच्यामध्ये लक्ष घालू। ही जी शाळा आहे ती शिवसेना शिंदे गटाच्या आमदाराच्या पुतण्याची शाळा आहे। ज्या दिवशी पुराणचे अधिकारी त्या ठिकाणी अन्नाचे नमुने घ्यायला पोहोचले त्यापूर्वीच शाळेने परस्पर नमुने जे आहेत ते प्रयोगशाळेत पोहोचून दिलेले होते। तर दुसरीकडे 10 वर्ष झाल्यानंतरही शाळेला साधं प्लास्टरसुद्धा नाही, त्यासाठी त्या ठिकाणी CCTV कॅमेरासुद्धा नाही। तर त्या ठिकाणच्या मूलभूत सुविधा ज्या आहेत ते पाणीसुद्धा गावातल्या बोरिंगवरून भरलं जातं, अशा मूलभूत सुविधासुद्धा त्या शाळेमध्ये नाही। असं असताना पण शिक्षण विभागाने या शाळेला मान्यता दिलीच कशी असा प्रश्न उपस्थित होतोय आणि एवढी मोठी घटना झाल्यानंतर अद्यापही त्या शाळेवर कुठलीच कारवाई झाली नाही। या संदर्भातला सगळा जो विषय आपण सांगितला आहे तो कालची आमची जिल्हाधिकारीवरूनची आढावा झाली, त्यामध्ये फक्त विषबाधा आणि त्या संदर्भातला पाठपुरावा यावरती चर्चा झाली।
पण आपल्याकडून ही मला माहिती समजते. मी तातडीने ती जिल्हाधिकारी यांच्या कानावरती घालून याच्यावरती कारवाई काही करता येईल त्याच्यासाठीच्या सूचना देईल. काही नितेश राणेंनी एक वक्तव्य केलेलं आहे, पोलिसांना 1 दिवसाची सुट्टी द्यावी, त्यांनी त्यांची ताकद दाखवावी, आम्ही आमची ताकद दाखवावी, असं वादग्रस्त वक्तव्य नितेश राणेंनी पुन्हा केलं. आजच्या या दिवसभराच्या कार्यक्रमांमध्ये मी त्यांचं वक्तव्य ऐकलेलं नाही आहे. तुम्ही आत्ता सांगताय तेव्हा मला माहीत झालं, त्याच्यामुळे मी त्याची माहिती घेते की सविस्तर कोणत्या अनुषंगाने ते बोललेत आणि तसे तुम्हाला तुम्ही रोहिणी खडसेंच्या भाजप प्रवेशवर काल बोलताना खडसेंच्या टीका केली होती, त्यावर तुम्ही आज परत प्रतिक्रिया दिल्यानंतर रोहिणी खडसेंनी पण त्यावर प्रतिक्रिया दिलेली आहे. रोहिणी खडसेंचं म्हणणं आहे की बाप बदलणाऱ्यांमध्ये आम्ही नाही, असं त्यांनी म्हटलं. 10 पक्ष बदलून आल्याने असे वक्तव्य करणं म्हणजे हास्यास्पदच आहे. आम्ही एकाच पक्षात आहे पहिल्यापासून, आम्ही कुठेही पक्ष बदलून गेलेलो नाही आहेत आणि मुळात आम्ही जे काम करतो तो आम्ही आमच्या संघटनेतून संघर्षातून आलेलो आहे. वडिलांच्या नावावर आम्ही राजकारण करत नाही. कोणत्याही बेसिक पातळीची संघटनेची माहिती नसलेली, कोणत्याही स्थानिक पातळीवरती कोणत्याही संस्था संघटनेमधून किंवा निवडणुका न लढवता 5 वेळा ज्या मतदारसंघामध्ये वडील आमदार होते इतका सुरक्षित मतदारसंघसुद्धा त्या निवडून येऊ शकल्या नाहीत. तर त्यांनी अशी वक्तव्य करणं चुकीचं आहे आणि त्यांनी आता निवडणुका लढवताना आपल्या नावापुढं नवऱ्याचं नाडनाव लावून मतदारसंघात फिरलं तर लक्षात येईल की आपली ओळख किती जनमानसात आहे. त्याच्यामुळं वडिलांच्या नावावर राजकारण करणाऱ्यांना आम्ही शून्यापेक्षा जास्त किंमत देत नाही. त्यांनी काय म्हटले ताई की शरद पवार यांच्या जीवावरच रुपालीताई चाकणकर ज्या आहेत त्या मोठ्या झाल्या. शरद पवारांनी ज्यांना मोठं केलं त्या शरद पवारांना सोडून निघून गेलं, तर त्यांच्यावर मी काय बोलावं. यापूर्वी देखील मी याबद्दल सांगितलं होतं. एक तर त्या पक्षात नवीन, दुसऱ्या पक्षातून ज्या पक्षात गेले तिथं नवीन आहेत, त्यांना फारशी माहिती नाही. त्यांना माहिती देणारे कार्यकर्ते ही चुकीची माहिती सांगतात. फारसा अभ्यास नाही, संघटनेमध्ये कधी काम केलेलं नाही, बाहेरची फारशी ओळख नाही. त्याच्यामुळं जे कोणी स्क्रिप्ट लिहून देतात त्याच्यावरती तेवढं भाष्य करण्याचं काम ते करतात. त्यांच्या माहितीसाठी मला सांगायचं आहे, 1999मध्ये पक्ष स्थापन झाल्यानंतर 2002मध्ये माझ्या सासूबाई नगरसेविका झाल्या. त्यावेळेस पहिली उमेदवारी अजितदादांनी दिली होती. 2007मध्ये 7पर्यंत त्या नगरसेविका होत्या. दुर्दैवाने त्यांचं निधन झालं आणि त्याच्यानंतर त्या बचत गटाचं काम मी सांभाळत होते. त्या सगळ्यांच्या माध्यमातून पुढं माझा राजकीय प्रवास सुरू झाला आणि त्यानंतर 2012-13 नंतर आदरणीय साहेबांसोबत आमची ओळख झाली. म्हणजे आमची सुरुवात जी झाली ती आदरणीय दादांमुळे झालेली आहे. दादा आमचे पालकमंत्री होते आणि पुण्यामध्ये असल्यामुळे शहर अध्यक्ष असेल, खडक असल्याचं विधानसभा अध्यक्ष, ही सगळी पदं आदरणीय दादांनी आम्हाला दिलेली होती. त्याच्यामुळे कमी अभ्यास आणि कमी माहिती याच्यामुळे केलेली ही वक्तव्य ही त्यांचा सगळा बालिशपणा आहे. त्यांचं स्वतःचं अस्तित्व नाही असं म्हणायचं का तुम्हाला? आता मी स्पष्टपणे सांगितले, मतदारसंघात फिरताना त्यांनी नाव लावून फिरावं, कोणी ओळखते का बघू. कसं बघताय सगळीकडे? आता प्रत्येक पक्षाला त्याचा अधिकार आहे स्वतःचा प्रचार प्रसार करण्याचा, स्वतःची संघटना वाढवण्याचे, कार्यकर्त्यांमध्ये जाऊन एक उत्साह निर्माण करण्याचा. त्याच्यामुळे या अनुषंगाने त्यांनी त्या सभेचं आयोजन केलं असेल. ताई, सुनील केदारांचं जे वक्तव्य होतं लाडकी बहीण संदर्भातलं, त्यावरून आज राज्यभरामध्ये आंदोलन करण्यात आले. त्यानंतर पुन्हा काँग्रेसकडून त्याला प्रत्युत्तर म्हणून आंदोलन करण्यात आले. गायकवाड असतील किंवा त्यांचे शिंदे गटाचे आमदार असतील, त्यांनी राहुल गांधींसंदर्भातलं केलेलं वक्तव्य, अशा दुतर्फा महाविकास आघाडीने महायुतीचं राज्यभर आंदोलन चालले. काय वाटतं ताई, कुठेतरी सरकार महाराष्ट्रामध्ये अनेकदा अर्थसंकल्प मांडले गेले, पण आदरणीय अजितदादांनी हा 10व्यांदा अर्थसंकल्प मांडला. तोच मुळात महाराष्ट्राला आणि महाराष्ट्राच्या जनतेला भरभरून देणारा होता. पण सर्वाधिक या अर्थसंकल्पामध्ये जर कोणाला दिलं असेल तर ते मातृशक्तीला दिलं, महिला भगिनींना दिलं. आणि ही लाडकी बहीण योजना आहे, ही योजना 1,60,00,000 महिलांपर्यंत पोहोचली आणि थेट सरकारमधून महिलांच्या खात्यामध्ये पैसे जाण्याची इतिहासातली पहिलीच घटना आहे. यामध्ये कोणी मध्यस्थ नाही, कोणी त्रयस्थ व्यक्ती नाही, सरकार ते थेट महिला. या लाडकी बहीण योजनेमुळे महिला आर्थिकदृष्ट्या साक्षर झाल्या. इतक्या सगळ्या महिलांनी पहिल्यांदाच बँकेत जाऊन स्वतःचं खातं चालू केलं, त्याच्यासाठी लागणारे डॉक्युमेंट गोळा केले. बँकेत जाऊन खातं उघडल्यानंतर पैसे जमा झाल्यानंतर मेसेज आला आणि ही सगळी प्रोसेस त्या पहिल्यांदा करत होत्या. कारण की आत्तापर्यंत बऱ्याच महिलांचे बँकेमध्ये अकाउंट नव्हते, असले तरी नवऱ्याबरोबर जॉईंट होते, त्यामध्ये कधी पैसेही नव्हते. आणि आता हे 1,500 म्हणजे एकूण 3,000 2 महिन्याचे जे आलेत, त्यामध्ये महिलांना एक आत्मविश्वास वाटतो आहे की छोट्या छोट्या खर्चासाठी ते पैसे स्वतःचे पैसे वापरू शकतात.
अनेक महिलांनी या पैशामधून स्वतःचा व्यवसायसुद्धा उभा केला आहे आणि या सगळ्यांमध्ये उत्स्फूर्त प्रतिसाद हा महायुती सरकारला मिळतो आहे. राज्याचे मुख्यमंत्री एकनाथजी शिंदेसाहेब, उपमुख्यमंत्री देवेंद्रजी, आदरणीय अजितदादा आणि महायुती सरकारला हा सगळा प्रतिसाद का प्रचंड प्रमाणात मिळतो आहे. म्हणून विरोधकांच्या पायाखालची वाळू सरकली आहे. ऐन केन प्रकारे ही योजना बंद करायचा कार्यक्रम हा विरोधकांनी लावला आहे. कारण त्यांना माहिती आहे की येणाऱ्या निवडणुकीमध्ये या महिला भगिनी महायुती सरकारला डोक्यावर घेतील आणि चांगला प्रतिसाद मिळत असल्यामुळे विरोधकांकडं कोणत्याच योजना नाहीत की त्या महिलांपर्यंत घेऊन जातील. म्हणून विरोधक हे सगळे प्रकार करतात. याच्यामध्ये अगदी उच्च न्यायालयामध्ये याचिकासुद्धा या लोकांनी दाखल केली, पण तीसुद्धा याचिका न्यायालयाने पेटाळली आणि त्यांना फटकारून सांगितलं की ही योजना महिलांच्या हिताची आहे, ती चालूच राहील. तरीसुद्धा हे लोक महिलांना सक्षम करण्यापासून दूर ठेवतात आहेत, त्यांच्या खात्यामध्ये पैसे मिळू नये म्हणून दूर ठेवतात आहेत. पण महिला सुज्ञ आहेत. जर आपल्या हिताचा विचार कोणी करत असेल आणि अशा पद्धतीने ते त्याला विरोध करत असतील तर येणाऱ्या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये या महिला भगिनी विरोधकांना त्यांची जागा दाखवून देतील. खरं तर लाडक्या बहीण योजनेचा फायदा होणार नाही, कारण ही जी योजना लागू केली आहे तर 2 टर्म पहिलेच नरेंद्र मोदींनी ही योजना लागू करायला होती असं शरद पवार म्हणतात. सातत्याने त्याच्यावरती या योजनेंवरती सगळीकडून टीका होते. विरोधकांकडून टीका करणं हा एक कलमी कार्यक्रम आहे. पण मला असं वाटतं की या सगळ्यांमध्ये महिलांपर्यंत योजना पोचणं, लाडकी बहीण असेल, एक लाडकी असेल, पिंक रिक्षा असेल, अन्नपूर्णा योजना असेल, बचत गटाचा अनुदान असेल, लखपती दिदी योजना असेल, ह्या महिलांना सक्षम करणाऱ्या, व्यवसायाच्या निमित्तानं व्यवसाय गट स्थापून स्वतःच्या पायावर उभ्या करणाऱ्या अशा योजना आहेत. त्याचा फायदा महिला भगिनींना होतो आहे. त्याच्यामुळे कुणीही किती टीका केली तर येणाऱ्या निवडणुकीमध्ये तुम्हाला ते चित्र स्पष्ट दिसेल. आपल्या मित्रपक्षाचं वाटतं आपल्याला आगामी काळात मी या 2 दिवसात चाचपणी झाली पण असं म्हणायला हरकत नाही. मी 2 दिवसाच्या या दौऱ्यावर असताना जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये सर्व अधिकाऱ्यांचा आढावा आणि सर्व विभागांचा आढावा घेतला. त्या अनुषंगाने अनेक नियोजन आम्हाला करता येण्यासारखं आहे. त्यामध्ये मग मिसिंग सेल असेल, त्याचबरोबर परिवहन, शालेय विभाग, आरोग्य विभाग, PCP NDT ॲक्टनुसारचं गर्भनिधन चाचणीचे कक्ष, अधिकृत अनधिकृत या सगळ्यांची नोंदणी, IC कमिटी या सगळ्यांचा आढावा या निमित्तानं घेता आला. त्याचबरोबर विद्यार्थ्यांशी संवाद साधता आला, अतिशय चांगल्या पद्धतीचा संवाद आणि त्या भागामध्ये प्राईम टाईममध्ये दामिनी पथक सुरू करता आलं. त्याचबरोबर स्वाक्षरी मोहीम आमची चांगल्या पद्धतीने पार पडली. या स्वाक्षरी मोहिमेमध्ये की लाडकी बहीण योजना उत्तम आहे, ती पुढे 5 वर्ष चालू राहावी यासाठी आमचा पाठिंबा आहे म्हणत महिलांनी प्रचंड उत्साह दाखवला. आणि या सगळ्यांमध्ये आज वसतिगृह असेल, जनसुनावणी असेल, महिलांचे प्रश्न सोडवता आले. त्याचबरोबर चिमणराव आबा यांच्या घरी जे आमदार आहेत पारोळा त्यांच्या घरी सदिच्छा भेट दिली. आज माझ्याबरोबर मुक्ताईनगरचे आमदार चंद्रकांत दादा होते, त्यांच्याबरोबर शालेय विद्यार्थ्यांबरोबर संवाद साधला. एकंदर महायुती सरकारचं वातावरण अतिशय पोषक उत्तम आहे आणि महायुती भक्कम आहे. चांगल्या पद्धतीने लाडकी बहीण योजनेला महायुतीच्या माध्यमातून काम करत असताना जनतेचा आणि महिलांचा प्रतिसाद मिळतो आहे, ते या निमित्तानं आम्हाला दिसून आलं. मात्र अजूनही राज्यभरामध्ये अनेक शाळांमध्ये CCTV बसवण्यात आलेले नाही. तर दुसरीकडे त्या महाविद्यालयाच्या संघटनेने CCTV बसवण्यास नकार दिलेला आहे. त्यांचं म्हणणे की आम्हाला अनुदान मिळालं तरच आम्ही CCTV कॅमेरे CCTV बसवणं हे खरं तर कायद्यामध्ये आहे, कारण की शाळेतल्या मुलींची सुरक्षा ही शाळेची आणि संस्थेची जबाबदारी आहे, कमिटीची जबाबदारी आहे. त्याच्यामुळे जर असं कोणी वक्तव्य करत असेल तर त्यांच्यावरती मला असं वाटतं कारवाई करावी, कारण की या पद्धतीने अशा पळवाटा काढणं हे चुकीचं आहे. आपल्या शाळेमध्ये येणाऱ्या मुलींना सुरक्षितता आपणच दिली पाहिजे आणि आपली ती जबाबदारी आहे ती आपण प्रामाणिकपणे पार पाडली पाहिजे. शासनाचं जे अनुदान असतं ते कमी प्रमाणात अनुदान मिळत असतं. जो खर्च येतो मेंटेनन्सचा, CCTVचा मेंटेनन्स असेल, त्याचप्रमाणे त्यांचं असं म्हणणं आहे जशी लाडकी बहीण योजना दिली आहे तसं आपल्या नातीच्या सुरक्षेसाठी जी महिला या ठिकाणी जी असते महिला शिपाईची नेमणूक करण्यात येईल अशी त्यांनी मागणी केली होती. स्वतंत्र महिला शिपाई असावं शाळेमध्ये अशी त्यांनी मागणी केली. ते शाळेच्या वतीनं देखील करण्यात येऊ शकते. ही काही फार मोठी बाब नाही की त्याच्यासाठी सरकारने काही करावं. सरकारचा प्रयत्न करतच असतं. जिथं जिथं सुविधा देतात तिथं सुविधा देण्याचा प्रयत्न सरकारच्या माध्यमातून होत असतो आणि आम्ही शक्यतो सगळीकडे म्हणजे अगदी परिवहनमध्ये सुद्धा लेडीज टॉयलेटच्या बाहेर लेडीज केअरटेकरच असावा अशा पद्धतीने मागणी करतो. तसे शाळेमध्येही महिला शिपाईच असाव्या ही मागणी काही गैर नाही आहे, पण शाळेच्या वतीनं जिथं पुरुष ठेवले जातात त्याच्याऐवजी महिला ठेवावेत. ताकद वाटतं वाटतं का पक्षफुटीनंतर काही फरक पडलेला जाणवतो का? याच्यामध्ये फरक पडलेला मला बिलकुल जाणवला नाही, कारण की आमचे पदाधिकारी हे दादांसोबतच आहेत. कायम मोठी संघटना ही आम्हाला जळगावमध्ये पाहायला मिळाली आणि ती संघटना आजही आहे तशीच दिसते.
प्रचंड उत्साहाच्या वातावरणात काल देखील आपण पाहिलं अल्पसंख्याक महिला भगिनींचा मेळावा झाला, स्वाक्षरी मोहीम झाल्या, महिला मेळावे झाले आणि तोच उत्साह मला पहिल्यापेक्षा जास्त जाणवला. त्याच्यामुळे काही फरक पडला आहे असं अजिबात वाटत नाही. उलट आता आमचे कार्यकर्ते जास्त सक्रिय झाले, संघटना मोठी झालेली आहे आणि त्याचा फायदा हा महायुती सरकारला होईल. को पावर्ड बाय टेक्नो. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.